नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन रेसिपीमध्ये। आजची आपली रेसिपी आहे तांदळाची खीर। हे बघा किती सुंदर अशी आपली तांदळाची खीर तयार झाली आहे। आता ही खीर बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि हा स्वच्छ निवडलेला आहे। आता मी हा तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि चाळणीमध्ये निथळत ठेवते। आपल्याला तांदळाचे जेवढे शक्य होईल तेवढे पाणी काढून घ्यायचे आहे। इथे मी लोखंडी कढई घेऊन त्यामध्ये आपण हा तांदूळ आता छान असा भाजून घ्यायचा आहे। तांदूळ आपल्याला मध्यम आचेवरतीच भाजायचा आहे, जोरात गॅस वगैरे करायचा नाही, नाहीतर तो जळू शकतो। आता मध्यम आचेवरती आपल्याला हा तांदूळ एकदम मोकळा होईपर्यंत आणि छान असा तांदूळ जोपर्यंत फुलत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तांदूळ भाजायला अजिबात थांबायचे नाही, सारखे हलवत राहायचे, म्हणजे तो एकसारखा सर्व भाजला जातो आणि एकदम मोकळा सूत होतो। तुम्ही बघू शकता आपल्या तांदळाचा कलरही छान असा बदलायला लागला आहे। तांदळाला थोडासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे। आता आपण हा तांदूळ बाजूला ठेवूया। आता याच्यामध्ये आपला जो तांदूळ भाजून झाला आहे, हे बघा किती सुंदर आपला तांदूळ फुगला गेलेला आहे। आता याच्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी ओतून घेणार आहे। मी गॅस बंद केला आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी ओतायचे आहे। आता मी कढईमध्येच पाणी का ओतले तर कढई ही पूर्ण गरम आहे, त्यामुळे आपला तांदूळ खूप लवकर भिजला जातो। तुम्हाला दुसऱ्या भांड्यामध्ये भिजवायचा असला तरीही चालेल। आता 2 तासानंतर आपला हा तांदूळ खूप छान फुलला जातो। तुम्हाला 2 तासानंतर मी हे दाखवते। बघा किती सुंदर आपला तांदूळ मस्त फुलला गेला आहे आणि एकदम मऊसूत झालेला आहे। हे बघा किती सुंदर आपला तांदूळ फुललेला आहे आणि छान असा मऊसूत पण झालेला आहे। आता हा तांदूळ मी बाजूला ठेवते आणि बाकीची तयारी तोपर्यंत करून घेते। आता इथे मी काही काजू आणि बदाम घेतलेले आहे, ते अशा चॉपरच्या मदतीने मी त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतले तरीही चालेल, किंवा मग वेफर्स किंवा त्याची जी वेफर्सचं जे मशीन असतं त्याने त्याच्या चकत्या करून घेतल्या तरीही चालेल। पण मग अशा प्रकारे दाताखाली जर थोडेसे काजू बदाम आले तर ते अजून चवीला छान लागतात, म्हणून मी असे या प्रकारे त्याच्या फोडी करून घेणार आहे, म्हणजे काप करून घेणार आहे। आता हे सर्व आपण कापून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि तुमच्याकडे कशा प्रकारे खीर बनवली जाते हे मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला जर जे पूर्ण अख्खे तांदूळ असतात त्याची खीर कशी बनवता याची पण रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्याबरोबर ती रेसिपी नक्की शेअर करेल। आता हे काजू बदाम कापून झालेले आहे, तर हे मी एका वाटीमध्ये काढून घेते। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या खिरीमध्ये मनुकासुद्धा वापरू शकता, किंवा मग तुमच्या आवडीने तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता। मला काय इतका मनुका आवडत नाही, त्यामुळे मी शक्यतो घालत नाही। आता मी इथे अर्धी वाटी खोबरं घेतले आहे आणि ते छान असे किसणीने किसून घेणार आहे। आता जास्त भांडे खराब होऊ नये म्हणून मी इथे चॉपरच्या एका बाजूला हे खोबरं छान असे सर्व किसून घेणार आहे। आता हे खोबरं सर्व किसून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। हे बघा किती सुंदर आपलं हे खोबरं किसून झालं आहे आणि खोबऱ्याची जी किसली होती ती एकदम जाड पण नाही आणि बारीक पण नाही, अशा पद्धतीने आपल्याला खोबरं किसायचे आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मिक्सरच्या भांड्याला बारीक खोबरं करून घेतलं तरीही चालेल। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी वेलची घेणार आहे, त्याच्यामध्ये थोडंसं कुटलेलं जायफळ घालणार आहे आणि थोडीशी साखर घालून आपल्याला याची बारीक पूड करून घ्यायची आहे। मला खिरीसाठी लगेच तयार केलेली वेलची आणि जायफळ पूडच आवडते, तुमच्याकडे तयार असली तर तुम्ही ती वापरली तरीही चालेल। हे बघा किती सुंदर अशी बारीक पूड झालेली आहे। आता इथे मी 1 लिटर दूध हे गरम करायला ठेवलेले आहे, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दूध पाणी वापरले तरीही चालेल। आता हे जे तांदूळ आपण भिजवलेले होते ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे। पेस्ट म्हणजे एकदम बारीक पेस्ट बनवायची नाही, तर आपल्याला रवादार हे तांदूळ ठेवायचे आहे। तुम्हाला मी दाखवते। हे बघा आपल्या बोटावरती आपण जेव्हा तांदूळ घेतो तेव्हा तांदळाचे आपल्याला कण हातामध्ये म्हणजे बोटाला लागले पाहिजे इतपत आपल्याला जाडसर हे दळून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये थोडीशी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि जे दूध आपण गरम केलेले आहे त्यामधले थोडेसे दूध मी यामध्ये ओतून घेणार आहे, म्हणजे शक्यतो जितके बसेल तितके मी दूध याच्यामध्ये ओतून घेतलेले आहे आणि बाकीचे साईडला ठेवते। आता हे चमच्याच्या साहाय्याने छान असे आपल्याला हलवून घ्यायचे आहे। आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये का ओतले तर अशा पद्धत जी वापरली तर आपल्या खिरीमध्ये अजिबात गाठी तयार होत नाही। तुम्ही जर डायरेक्ट ती पेस्ट जर दुधामध्ये ओतली किंवा मग खिरीचं डायरेक्ट पातेलीमध्ये ओतली तर तुमच्या खिरीमध्ये गाठी होण्याच्या म्हणजे गठुळ्या होण्याच्या दाट शक्यता असते, म्हणून मी दूध आधीच ओतून त्याची बारीक असं
पाणीसारखं पेस्ट बनवून घेतली आहे। आता साजूक तुपामध्ये मी जे काजू बदाम कापून घेतलेले आहे ते छान असे सोनेरी रंगावरती तळून घेणार आहे। मी तुम्हाला आधीही सांगितलं, तुम्हाला जर याच्यामध्ये किशमिश घालायची असेल तर तुम्ही याच टायमाला तुम्ही याच्यामध्ये तुपामध्ये किशमिशसुद्धा भाजून घेऊ शकता। आता हे छान असे सोनेरी रंगावरती भाजून झाले की लगेच आपण हे काढून घेणार आहोत। आता हे सर्व छान असे परतले गेले आहे। आता मी हे सर्व लगेच काढून घेते आणि हे सर्व काढून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे खोबरं किसून घेतलेले आहे ते आपल्याला याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे। हे बघा, सर्व खोबरं मी आता याच्यामध्ये परतवून घेणार आहे। या स्टेजला आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे, नाही तर आपलं खोबरं सर्व जळून जाईल, कारण की तूप खूप गरम झालेलं असते। आता खोबऱ्याचा रंगसुद्धा छान असा सोनेरी येईपर्यंत आपल्याला हे खोबरं छान असं परतवून घ्यायचे आहे। तुम्हाला मी परतवल्यानंतर दाखवते की किती सुंदर आपल्या खोबऱ्याला कलर आलेला आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता की आपल्या खोबऱ्याला किती छान असा रंग आलेला आहे। आता हे सर्व खोबरं छान परतलं गेलं आहे। थोडंसं फक्त वेळ लागतो, पण मग जोरात जर गॅस केला तर मग लगेच खोबरं करपून जाते। आता हे बघा किती सुंदर खोबरं लालसर झालेलं आहे। आता याच्यामध्ये जे दूध पूर्णपणे उकळलेलं आहे, आपण पातेल्यामध्ये ठेवलेलं ते दूध आपण आता याच्यामध्ये ओतून घेणार आहोत। थोडीशी ओतताना काळजी घ्यायची, नाही तर उडण्याची शक्यता असते। आता हे दूध मी याच्यामध्ये पूर्ण ओतून घेतलेले आहे आणि ते एकदा मिक्स करून घ्यायचे, म्हणजेच हलवून घेणार आहोत आपण एकदा याला। आणि हे हलवून घेतल्यानंतर आपण जी पेस्ट बनवलेली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदळाची, ती एकदा चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायची आणि ते लगेच बॅटर आपल्याला या खिरीमध्ये ओतून घ्यायचे आहे। हे बघा, मी हे एकदा हलवून घेतले आहे चमच्याने आणि लगेच आपण याच्यामध्ये हे ओतून घेणार आहोत। आता ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमच्या खिरीमध्ये थोडीसुद्धा गाठी तयार होणार नाही। आता तुम्हाला जर याच्यामध्ये पाणी घालायचे असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून सुद्धा टाकू शकता, पण मी आता वरनं याच्यामध्ये पाणी घालणार नाही, म्हणून मी तेच खिरीचे जे पाणी आहे, म्हणजे दूध आहे, तेच मी याच्यामध्ये घालून मिक्सरचे भांडे याच्यामध्ये उरलेलं सर्व याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। हे बघा, खिरीला किती छान असा कलर आलेला आहे। आता सुंदर अशी खीर आपली तयार होणार आहे आणि याच्यामध्ये आता मी लगेच जी आपण वेलची, जायफळ आणि साखरेची पूड बनवलेली आहे ती आता याच्यामध्ये मी घालून घेणार आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला 10-1 मिनटं तरी ह्या खिरीला छान उकळून घ्यायचे आहे। आता ही गॅस जोरात करायचा नाही किंवा मग थोडंसं बाजूलासुद्धा जायचं नाही, नाही तर खीर लगेच खाली गाठी होऊ शकता। थोडं 2-2 मिनटाला आपल्याला ही खीर हलवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये परतवलेले काजू बदामसुद्धा घालायचे आहे। आता हे काजू बदाम घातल्यानंतर एकदा हलवून घेते आणि यामध्ये मला चारोळी आवडते म्हणून मी चारोळी पण घालणार आहे। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही इथे त्याच्यामध्ये घालू शकता। आता कमी गॅसवरती आपल्याला ह्या खिरीला उकळी आणायची आहे। बघा किती सुंदर आपल्या खिरीला उकळी आली आहे आणि आपली ही खीर तयार पण झालेली आहे। आणि नंतर आपल्याला मी विसरले, पण चवीनुसार साखर पण घालायची आहे, कारण की वेलचीच्या पूड बनवताना साखर ही कमी घातलेली होती, म्हणून मी वरनं साखर पण घालत आहे। चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे आणि आमच्याकडे अशाच प्रकारे खीर बनवली जाते। थोडी एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, आणि तांदूळ तर अख्खा अजिबात दिसला नाही पाहिजे खिरीमध्ये। आता आमच्या इकडे कसं, म्हणजे वयस्कर माणसं काय म्हणता माहिती का, जर अख्खे तांदळाची खीर जर असली ना किंवा मग ती चमच्याने खातात तशी जर खीर बनवली तर मग ते तर म्हणतील की मग भातामध्येच दूध आणि साखर टाकून खायला काय हरकत आहे। म्हणून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी खीर बनवली जाते। आमच्या इकडे अशी बनवली जाते, तुमच्या इकडे कशी बनवते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपली ही खीर छान अशी तयार आहे आणि ही खीर अशी का बनवतात, कारण की वयस्कर माणसांना म्हणजे कसं असतं की वाटीमध्ये आणि डिशमध्ये खीर ओतली का चमचेनी खायत बसायला वेळ नाही, तर डायरेक्ट वाटी आणि डिश जी आहे ती लगेच तोंडाला लावायची आणि पूर्ण खीर ही फस्त करायची, अशी ही खीर लगेच तयार होते। ही बघा किती सुंदर आपल्या खिरीला कलर पण आलेला आहे, छान अशी आपली ही खीर तयार झाली आहे। तुम्हाला ही आजची रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज आपल्या ह्या रेसिपीला एक लाईक आणि शेअर आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।